शहरात 41 प्रभाग आहेत, पण चर्चा होती प्रभाग क्रमांक 9ची. मला वाटत नाही. जे दिसतंय तसं नाही. ग्राउंड लेवल वेगळी आहे. ग्राउंडवर काय करताय? की या एरियातले प्रश्न तुम्ही का सोडवले नाही? 2017 ते 2022 भारतीय जनता पार्टीचीच सत्ता होती, भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक होते. विकासाव सांगा म्हणतात, बाकीच्या गोष्टी आम्हाला बघण्यात तुमच्या इंटरेस्ट. तुम्ही निष्ठावंत म्हणताय. ज्यांची उमेदवारी गट केली ते अमोल बालवडकर निष्ठावंत नव्हते का पक्षाशी? प्रत्येक गोष्टीची नोंद हा पक्ष घेत असतं, पक्ष श्रेष्ठी घेत असतं. प्रचाराला मुद्दे नसल्यामुळं लढाई गुद्द्यावर चालली. हेच चाललंय ना. त्यांचं काम केलं त्या चंद्रकांत दादांनी खाऊ घातलेला जो पेढा होता त्यात विष भरलं, हे शब्द आहेत आजचे. आता हे इव्हेंट तुम्ही जसं म्हणताय पुढच्याने तसं दाखवायला केलं तसं तुम्ही पण निवडणुकीसाठीच केलं असं म्हणलं जातं. साहजिकच आहे ना. जो कोणी करतो तो काहीतरी त्याच्या मागे स्वार्थ पाहतो. तुम्हाला उमेदवारी मिळते म्हणून त्यागाची भाषा दिसते तुमची. नाही तिथं आता त्यांचं कड झालं हो. पण त्यांचं कड झालंय तर त्यांचा कड झालं तेव्हा देताना पक्षांनी संधी दिली होती ना. ही लढाई आरोप प्रत्यारोपांवरच ठेवायची आहे तुम्हाला का विकासावर? पुणे महापालिकेची निवडणूक सुरू आहे, प्रचाराचा धुरळा उडतोय. एका बाजूला राजकीय वातावरण तापलं आहे, दुसरीकडे बाहेर निसर्गात थंडी आहे. पुणे शहरात 41 प्रभाग आहेत, मात्र चर्चा आहे ती प्रभाग क्रमांक 9ची. आणि ती होण्याचं कारण म्हणजे इथं सुरू असणारा राजकीय आरोप आणि प्रत्यारोप याच्यामध्ये कुठेतरी बाजूला पडत आहेत ते विकासाचे मुद्दे. नेमकं इथं काय घडतंय, काय बिघडतंय, याच सर्व गोष्टीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लहू बालवडकर. अण्णा, खूप खूप स्वागत तुमचं. मी जसं म्हणलं की शहरात 41 प्रभाग आहेत, पण चर्चा होती प्रभाग क्रमांक 9ची. उमेदवारी मिळाली, जसं KBCमध्ये हॉट सीट असतं तसं ही उमेदवारी मिळून लहू बालवडकर हॉट सीटवर बसलेत का? मला वाटत नाही. हॉट सीटवर बसण्याचा काही येतो मुद्दाच नाही. भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न नाही तर न्याय दिलेला आहे. इथं भारतीय जनता पार्टी ही एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देत असते. जो कार्यकर्ता स्थानिक प्रश्नावरती आवाज उठवतो, स्थानिक प्रश्नचे कामं करतो, अशा एका कार्यकर्त्यांना त्यांनी मला इथे तिकीट द्यायचा दिलेला आहे. आणि निवडणूक काय गार गरम काय अशी नाही आहे. जे दिसतंय तसं नाही आहे. ग्राउंड लेवल वेगळी आहे. त्यामुळं गरम वगैरे काय झाली नाही. जे काय चाललंय, ज्या काय गोष्टी पुढे येऊन अग्रेसिव्हमध्ये सांगितल्या जातात त्याच्या सगळं उलटं आहे. बरं, काय घडतंय ग्राउंडवर? म्हणजे तुम्ही म्हणताय सगळं उलटं आहे, ग्राउंडवर काय घडतंय? ग्राउंडवर लोक, आज आम्ही जनतेमध्ये जातोय, लोकांमध्ये जातोय, लोकांशी 1 to 1 संवाद साधतोय, 1 to 1 भेटतोय. तर लोक आम्हाला विचारतात की पूर्वी काय केलं आणि भविष्यामध्ये काय करणार. ते काय वैयक्तिक मागत नाही. इथली जे मतदार आहेत ते वैयक्तिक काय स्वतःला मागत नाही. ते या एरियातल्या प्रश्नावरती बोला म्हणतात की या एरियातले प्रश्न तुम्ही का सोडवले नाही? 2017 ते 2022 भारतीय जनता पार्टीचीच सत्ता होती, भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक होते. त्यांनी काय केलं आणि तुम्ही वेगळं काय करणार आहे, हे आम्हाला विचारतात लोक आता. बरं, त्यामुळं तर या ठिकाणी नवीन उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे. विकासाव सांगा म्हणतात, बाकीच्या गोष्टी आम्हाला बघण्यात तुमच्या इंटरेस्ट नाही आहे. कुणाला कुणाचा न्याय केला आहे, कुणावर अन्याय केला आहे, ह्याच्यामध्ये लोकांना अजिबात इंटरेस्ट नाही. आमच्यासाठी, आमच्या परिसरासाठी, आमच्या गावासाठी तुम्ही काय करणार हे सांगा म्हणतात. ही परिस्थिती ग्राउंड लेवलला आहे आता. तुम्ही न्याय अन्यायाचं बोलताय. लहू बालवडकरांचे असे काय प्लस पॉईंट होते की त्यांना उमेदवारी मिळाली आणि पुढच्या उमेदवाराची उमेदवारी डायरेक्ट कापली गेली शेवटच्या 1.5 तासात म्हणतात? शेवटच्या 1.5 तासात वगैरे काही नाही. ह्या गोष्टीची त्यांना नक्कीच पूर्वीपासूनच चुनचुन लागली होती की काहीतरी गडबड होणार आहे. लहू बालवडकरला उमेदवारी नसती दिली तर कुठल्या तरी निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती. या भागामध्ये पक्षाचा सर्वे होतो, नेत्यांचा सर्वे होतो. ह्या सर्वेमध्ये माझं नाव कुठं ना कुठं तरी आलं असेल, चांगल्या पद्धतीने आलं म्हणून तर मला आज उमेदवारी या ठिकाणी दिली. आणि मला जरी दिली नसती तर एखाद्या चांगल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला या भागामधनं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली असती.
पक्षविरोधात बोलणाऱ्या, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा नेत्यांना कधीच ह्या पक्षामध्ये न्याय दिला जात नाही किंवा थांबवलं जातं त्यांना की तुम्ही थोडंसं थांबा, तुम्हाला वेगळी जबाबदारी दिली जाईल. तुम्ही निष्ठावंत मानताय. ज्यांची उमेदवारी कट केली ते अमोल बालवडकर निष्ठावंत नव्हते का पक्षाशी? नाही, त्यांना 2017मध्ये पक्षानेच उमेदवारी दिली ना, पक्षाच्याच कमळ या चिन्हावरती निवडून आले ना. त्यानंतर 2024मध्ये विधानसभेला म्हणा किंवा इतर भागामध्ये म्हणा की पक्ष संघटनेसाठी आमच्या भागामध्ये काय केलं, प्रत्येक गोष्टीची नोंद हा पक्ष घेत असतं, पक्षश्रेष्ठी घेत असतात. उदाहरणार्थ देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, हे त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांची, केंद्रीय राज्यमंत्र्यांची किंवा खासदारांची दर 3 महिन्याला बैठक घेऊन विचारतात की तुम्ही तुमच्या लोकसभेमध्ये किंवा तुमच्या या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जनतेसाठी काय काम केलं. त्याच पद्धतीमध्ये मागे एक ड्राईव्ह झाला, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 100 दिवसाचा आढावा प्रत्येक मंत्र्याकडनं, प्रत्येक आमदाराकडनं घेतला होता. बरोबर. तसाच आढावा घेतला असेल ना, पक्षाची संघटनेशी निगडीत, पक्षाशी निगडीत कामं तुम्ही केली का, पक्षाचे जे जे प्रोग्राम आले होते ते तुम्ही तुमच्या भागामध्ये राबवले का, पक्षाचे ॲप आले होते तुम्ही डाउनलोड केले का. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी नरेंद्र मोदी साहेबांचा मन की बात प्रोग्राम होतो, तो तुम्ही आपल्या स्थानिक पदाधिकारी असतील, स्थानिक नागरिक असतील, ह्यांना घेऊन तुम्ही ऐकता का, त्यांना ऐकवता का. असे बरेचसे छोटे मोठ्या गोष्टी आहे, ह्याची दखल पक्ष म्हणा किंवा ते बाकीच्या गोष्टी घेत असतात. ह्या गोष्टी झाल्या नाही, पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाही, आम्ही राहिलो, आम्ही पक्ष संघटना वाढवायचं काम या ठिकाणी केलं, प्रामाणिकपणे केलं, म्हणून तर आम्हाला या ठिकाणी संधी दिली. यदा कदाचित नसती दिली तर आम्ही 1-2 दिवस नाराज राहिलो असतो, त्या ज्यांना कोणाला तिकीट मिळालं असतं त्यांचं काम केलं असतं. नाही, बोलणं सोपं असतं. उमेदवारी कट केली आहे म्हणजे उमेदवारी मिळाली म्हणून आज तुम्ही बोलताय, उद्या उमेदवारी जर दिली नसती तर तुम्ही काय केलं असतं? मी तर लिहून द्यायला तयार झालो असतो, लिहून द्यायला तयार होतो मी की आपण इथं 10-15 जण इच्छुक आहेत, त्यांनी एक बॉन्ड करा, मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसू, खासदार साहेबांकडे जाऊन बसू, आमदार साहेबांकडे जाऊन बसू आणि त्यांना सांगू की आमच्यापैकी यामध्ये 4 उमेदवार कोणीही द्या, निवडून देण्याचं काम आम्ही करू. कोणी एक तर निवडून देऊ शकत नाही. बरोबर. ह्यासाठी संघटनाच लागते, ह्यासाठी कार्यकर्त्यांचं जाळं लागतं. ह्या 4 पैकी कुणालाही, आमच्या 10 पैकी 15 पैकी कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्यांचं काम करू. त्याच्यावरती आम्ही असं लिहून देणार होतो की कोणी कुठल्या पक्षात जाणार नाही, कोणी अपक्ष उभं राहणार नाही, निर्णय तुम्ही घ्या. जो तुम्हाला वाटतो योग्य उमेदवार, या भागाच्या समस्या सोडवणारा उमेदवार, त्यांना उमेदवारी द्या, असं आम्ही त्यावेळेस लिहून द्यायला मी आणि माझ्याबरोबर अजून 2-4 सहकारी तयार झाले होते. बाकी 2-4 जणांनी नाही म्हटलं, थांबून गेला तो आमचा विषय. जे पुढे गेले त्यांनी नाही लिहून दिलं का तयारच झाले नाहीत लिहायला? काही लोक तयार झालेच नाही, आलेच नाही ना. मीटिंग लावली, एकदा लावली, 2दा लावली, 10 वाजता भेटू, उद्या सकाळी भेटू, टाळत गेले. आता तुम्ही म्हणता टाळत गेले, सगळ्या गोष्टी झाल्या. विकासाचे मुद्दे घ्यायचे आहेत आपल्याला, पण पहिले हे राजकीय जे आहे ते करावंच लागेल, कारण की आरोप होत आहेत, प्रत्यारोप सुरू आहेत आणि ते फक्त तुमच्या बाणेर, बालेवाडी, सुस्फूर्ती नाही आहेत, ते थेट कोथरूड, मुंबई आणि आता दिल्लीवर पण जाऊ शकतात. ज्यांना पक्षाची निष्ठाच कळाली नाही ते असे आरोप करणारच ना. त्यांना त्याग आणि समर्पण कळलं नाही ते असंच बोलणार ना. आता विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही म्हटले की बाबा हे पुण्यावरती, कोथरूडवरती यांच्यावरती टीका वगैरे करतात, यापेक्षा तुम्ही या 1,65,000 मतदार आपले आहेत त्यांना सांगा की 2022 पर्यंत, 2017 ते 2022 पर्यंत मी काय काय केलं, कुठले कुठले प्रोजेक्ट, कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या बाणेर बालेवाडीसाठी आणल्या,
सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी तर खूप लांब आहे. हम्म. तिकडे तुम्ही स्वतः जाऊन पहा काय परिस्थिती आहे. हम्म. तर आत्ता तुम्ही ह्या भागात काय कारण केलंय ह्या 5 वर्षामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये, त्यानंतर 2022 ते 2025 ज्या गोष्टी सांगतायत त्या सगळ्या राज्य सरकारच्या आहेत, हम्म. केंद्र सरकारच्या आहेत, त्यांच्याकडनं त्याला फंड आलेला आहे. तुम्ही फंड आणून इथं कुठली वास्तू उभारली, कुठलं गार्डन केलं, कुठली स्कूल केली, हम्म. कुठलं प्लेग्राऊंड केलं, कुठलं हॉस्पिटल केलं, हम्म. कुठला तरी निधी आणून एखादं तरी काहीतरी एखादं नाना नानी पार्क तरी बांधला असावं. काहीच कामं झाले नाही. तुम्ही काढा, पहा. हम्म. 2 गावामध्ये आमच्या बानेरमध्ये किंवा बालेवाडीमध्येच पहा, फक्त इव्हेंट केले. हम्म. वास्तू काय केली, लोक उपयोगी काय केलं इथे, लोकांसाठी उपयोगी काय आहे. आमच्याकडे प्लेग्राऊंडला 7 एकर जागा आहे इथं. हम्म. काय केलं मी 8 वर्षात 9 वर्षामध्ये. प्रचाराला मुद्दे नसल्यामुळं लढाई गुद्द्यावर चालली काय? हेच चाललंय ना. तुम्हाला जनता निवडून का देती, एक पुणे महानगरपालिकेचा प्रशासक आणि नागरिक यातला मधला दुवा आपण असतो. त्यांच्यासाठी आपण कामं करायची असतात, काहीतरी त्यांच्या उपयोगासाठी एखादी जिम खोलायची असते, काहीतरी करायचं असतं. बऱ्याच गोष्टी करण्यासाठी सांगण्यासारख्या, पण त्यातल्या काय केल्या ते सांगा ना. की मी हे केलं, मी ते केलं. त्याची ही 5,000 2,000 500 200 300 लोक त्याचा रोजचा उपयोग घेतात. अशा गोष्टी सांगा, दाखवा. ह्या 7-8 वर्षामध्ये तुम्ही काय केलं आणि पुढं जर तुम्ही यदा कदाचित जनतेने संधी दिली तर तुम्ही काय करणार, ह्याच्यामध्ये मतदारांना इंटरेस्ट आहे. अन्याय म्हणजे काय, आता ते का कुठून आले होते की सीट बुक करूनच आले होते काय आमचे माहीत नाही मला, पण तुम्ही सांगा मी काय केलंय आणि काय करणार आहे. ह्याच्याशी या नागरिकांना ज्याच्याशी संबंध आहे, त्याच्याशी ज्याचा भाग आहे त्या गोष्टी दाखवून द्या. सोडाचं राजकारण झाले म्हणतात. 2024ला मी विधानसभेला इच्छुक होतो, मला उमेदवारी मिळली नाही. ज्यांचं काम केलं त्या चंद्रकांत दादांनी खाऊ घातलेला जो पेढा होता त्यात विष भरलं, हे शब्द आहेत आजचे. त्यावेळेस पण तुमची अट होती की दादांनी माझ्या घरी आलं पाहिजे, कॉफी घेतली पाहिजे, चहा घेतला पाहिजे, तरच मी कामाला आहे. अहो, इथं भारतीय जनता पार्टीचे 30-35 वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आजपर्यंत कधी असं केलं नाही. आम्ही जवळपास नाही म्हटलं तर 400-500 लोकांची फौज या उत्तर कोथरूडमध्ये दादांच्या मागं होती. यांनी काम केलंच नाही का? यांनी काम केलं ना, म्हणून तर दादांना या ठिकाणाहून मताधिक्य मिळालं. उगाच कुठल्याही गोष्टीचा गवगवा करायचा आणि मोठे मोठे आवाज द्यायचे. मी काय म्हणतोय की तुम्हाला राजकारण करायचं आहे ना, निवडणूक लढायची आहे ना, तर तुम्ही स्थानिक लेवलचे मुद्दे सांगा, स्थानिक लेवलची कामं केलेली सांगा आणि त्याच्यावरती त्या मुद्द्यावरती निवडणूक लढा. ठीक आहे, राजकीय तर गोष्टी होत राहणार, तो शेवटपर्यंत आरोप प्रत्यारोप चालणार आहे, ते कुठं थांबणार नाही आणि इथं तर थांबताना ते दिसतच नाही आहे. मला प्रभागाकडे यायचं आहे. पुणे शहरातला सर्वात जास्त मतदार असलेला हा प्रभाग. हो, त्या 1,60,000 लोकांचं, मतदारांचं आणि त्याच्यावर असणारे काही लोकांचं खरा तो प्रश्न आहे. या बानेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडीमध्ये काय कामं राहिली आहेत असं तुम्हाला वाटतं, जे येणाऱ्या काळामध्ये लावणं गरजेचं आहे? या बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी हा जुना आमचा प्रभाग क्रमांक 9 होता आणि त्याला ॲडिशनल 2 गावं आत्ता नव्याने ग्रामपंचायतीमध्ये होती, ती सूस आणि म्हाळुंगे. हे आत्ता नव्याने ह्याला जॉईन केलेली आहे आमच्या प्रभागाला. ते 22-23 हजार मतदान नव्याने वाढलेलं आहे. असा मिळून आमचा प्रभाग हा 1,56,000 प्लसचा झालेला आहे. ह्या भागामध्ये बरेचसे प्रकल्प 2014, 15, 16 पासून प्रलंबित आहेत. त्याचे सांगाडे या ठिकाणी उभे आहेत, स्लॅब टाकून पडलेले आहेत, पण ते आतापर्यंत पूर्ण झालेले नाही. ज्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो की हॉस्पिटल, 200 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. 10 वर्ष आले ते तसंच आहे. बरं.
ई लर्निंग स्कूल या ठिकाणी तयार झालेली आहे. 2016 सालचा प्रोजेक्ट ह्या बरं. स्लॅब पडलेले आहे त्याच्या. आता 26 चालू. आता 26 चालू झालं. हं. त्यानंतर प्लेग्राऊंडचं आरक्षणची 7 एकरची जागा आहे. हं. काही जागा ताब्यात यायची आहे, पण जी रिकामी जागा होती 5 एकर 4 एकर तिथंही काहीतरी करता आलं असतं ना. तिथंही या 8-9 वर्षामध्ये काही झाले नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो की मॅटर्निटी हॉस्पिटलचं आरक्षण आहे, हं. गार्डनचं आरक्षण आहे, ओपन थिएटर इकडं झालं असतं त्याचाही सांगाडा इथंच उभा आहे, हं. तेही झालं नाही. म्हणजे या लोकउपयोगी जे प्रोजेक्ट आहे हे लोकउपयोगी प्रोजेक्टला यांनी निधी आणलाच नाही, कधी मागितलाच नाही आणि आमदारावरती टीका करत बसले. तुम्ही निधी मागा ना, तुम्ही आणा ना, तुमच्यात धमक होती, ताकद होती, हं. तुम्ही आणायचा होता ना, तुम्ही करून घ्यायची होती ती कामं. हं. असं काहीच झालेलं नाही. तुम्ही सांगाडे उभे आहेत म्हणतात, इकडं इव्हेंट तर लय मोठे मोठे दिसतात. मग त्यावरती तर चाललेले ना आता साफसफाईचे इव्हेंट. 8 वर्ष काय बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण काय कचऱ्यामध्ये पडली होती का? हं. स्वच्छतेचा इव्हेंट आणला. अहो, मोदी साहेबांनी त्या दिवशी सांगितलं होतं की 2 दिवसाचं ते स्वच्छता मोहीम तुम्ही राबवा. हं. यांनी वेगळाच इव्हेंट राबवला. हं. सगळे इव्हेंटच चाललेले. इव्हेंट तर मी घेतोय, गेली 16-17 वर्ष आलं हं. मी इव्हेंट कुठले ना कुठले तरी घेतो इथं. हं. लोकउपयोगी आता माझा एक इव्हेंट झाला चैतन्य पर्ष पादुका दर्शन सोहळ्याचा, द्वादश 12 मल्हार दर्शन सोहळ्याचा. 5 वर्ष आलं मी ते करतोय. हं. हजारो पब्लिक तिथं नागरिक येऊन दर्शन घेतात. बरं. त्यानंतर एक गेल्या वर्षीच वाढदिवसानिमित्त माझ्या अटल सेवा आरोग्य सेवाचा आम्ही या ठिकाणी केले, अटल सेवा आरोग्य शिबिर. त्यामध्ये जवळजवळ 18-19 हजार लोकांनी सहभाग घेतला. 2 दिवस तो कार्यक्रम होता. त्याच्या माध्यमातून मी जवळपास आता 1 वर्षामध्ये 700-800 लोकांचे ऑपरेशन केले. हं. त्या दिवशी त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये 6,500 प्लस लोकांना चष्मे वाटले, 8-9 हजार लोकांना गोळ्या औषधे दिले. जे व्हीलचेअर असतील, इलेक्ट्रिक बाईक असतील किंवा बाकीचे इक्विपमेंट असतील, बऱ्यापैकी लोकांना आम्ही जवळजवळ 700-800 लोकांना त्या गोष्टी दिल्यात. हं. असे इव्हेंट तर खूप होतात. आता हे इव्हेंट तुम्ही जसं म्हणताय पुढच्याने तसं दाखवायला केलं तसं तुम्ही पण निवडणुकीसाठीच केलं असं म्हणलं जातं. साहजिकच आहे ना. हां. जो कोणी करतो तो काहीतरी त्याच्या मागे स्वार्थ पाहतो, पण लोकहिताचा स्वार्थ पाहतो ना. हं. स्वहित नाही पाहिजे. स्वहित काय त्याच्यात? हं. आपण देव, देश आणि धर्मासाठी जगणारे लोक आहोत. त्याकरता आपण या 12 मल्हार म्हणा किंवा महाराष्ट्रातील 12 संतांच्या पादुका दर्शन सोहळा म्हणा, हे गेली 5 वर्ष करत आलोय. रक्तदान शिबिर केले. फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी याच गेल्या वर्षीच रक्तदान शिबिर घेतलं आम्ही. सगळ्यांचा सहभाग होता. एका दिवसात 1014 बॉटलचं संकलन केलं आम्ही. ह्या अशा गोष्टी केल्या की ज्या लोकउपयोगी होते. आता हा पूर्ण गावाचा भाग आहे, म्हणजे आता गावं वाढली पण कुठंतरी डेव्हलपमेंट होत असताना इथली मूळ ओळख जी आहे ती पुसली जाते. त्याच्याकडे ते सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. गाव आहे, गावं संपत चालली आणि फक्त जी काय जंगलं वाढत आहेत सिमेंटची, ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. 2014 पासून आमचा भाग खरं तर चर्चेत आला. 2014च्या आधी ही गावं मध्ये डेव्हलपमेंट कमी होते, पण ज्यानंतर 2014मध्ये ही आमची बाणेर असेल किंवा बालेवाडी असेल ही डेव्हलपमेंटला जास्त सुरुवात झाली. त्यामध्ये महाराष्ट्र शासन बांधकाम विभागामध्ये असतं किंवा इतर विभागामध्ये नियम बदलत गेले. म्हणजे ज्या ठिकाणी 8-9 मजल्याची बिल्डिंग व्हायची आता तिथंच 17, 18, 19 मजल्याची बिल्डिंग होती. अशा बऱ्याचशा गोष्टी इथं घडत गेल्यात. त्या माध्यमातून जसे डेव्हलपमेंट होत गेली त्या माध्यमातून इथं रोड होणे गरजेचं होतं. बऱ्याचशा मिसिंग लेन त्या ठिकाणी आहेत अजून. त्या मिसिंग लेनही यांच्याकडनं पूर्ण झाल्या नाही. दादांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि कंपल्सरी अक्विजिशनच्या माध्यमातून दादांनी त्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी रोड होणार आहे. डेव्हलपमेंट तर होत चाललेली आहे. आता आमच्या ह्या भागाची डेव्हलपमेंट सगळ्यात जास्त आणि चांगली झालेली आहे. एकदम जमेची बाजू आहे आमच्यासाठी, चांगली गोष्ट आहे. या भागामध्ये कसलं स्लम नाही आहे.
या भागामध्ये भांडणं त्यांना नाही आहे. या भागामध्ये सर्व लोकांचा एकोपा आहे. भावकी गावकी अजून जिवंत आहे. सगळ्या गावांमध्ये देवदेवतांचे कार्यक्रम एकत्र येऊन केले जातात. गावाला गाव पण अजून पण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी या 7 गावांमध्ये चांगला आहे. त्यामुळे काही इथं विषय नाही. हे इलेक्शन आता तुम्ही म्हणताय चंद्रकांत दादांनी इथं विकासाची कामं केली, पुढून आरोप होतो चंद्रकांत पाटलांनी सुडाचं काम केलं. चंद्रकांत पाटलांनी सुधाचं काम केलं. मी मगाशीच सांगितलं माझ्या बोलण्यातनं, ज्याला त्याग आणि समर्पण समजलं नाही त्याला जनताच उत्तर देईल. आता दादांनी काय सुधाचं कार्य इथं राजकारण केलंय. कुणाला ना कुणाला तरी तिकीट मिळणार होतं ना. इथं आम्ही भारतीय जनता पार्टीचे इच्छुक 48 जण होतो. ज्यावेळेस इथं पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची चाहूल लागली, इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या आधी आमचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांनी आवाहन केलं की ज्यांना ज्यांना इलेक्शन लढायचे त्यांनी पक्षाचे इच्छुकाचे फॉर्म भरून द्या. 47-48 जणांनी फॉर्म भरून दिले. मग त्यांच्यावर पण एवढ्या लोकांवर दादांनी सूड उगवला का? ते पण इच्छुक होते ना. तुम्हाला नाही दिलं म्हणून लगेच सुडाचं राजकारण. कितीतरी सांगण्यासारख्या गोष्टी आहे की पक्ष नवनवीन चेहऱ्यांना पुढे आणत असतो, त्यांना संधी देत असतो. थांबल्यानं जे थांबतात त्यांनाही कुठं ना कुठं तरी भविष्यामध्ये चांगली संधी देऊन मोठं कामाची जबाबदारी देतो. का तर तिथं शब्दाला मान दिलेला असतो म्हणून. अशा गोष्टी पक्षामध्ये खूप झालेल्या आहेत. कितीतरी उदाहरणं सांगता येईल. स्थानिक उदाहरण आहे, महाराष्ट्रातलं उदाहरण आहे, पुणे शहराचं उदाहरण आहे. पुणे शहराचं एकच उदाहरण सांगतो. स्वर्गीय गिरीश भाऊ बापट, त्यांच्या आधी खासदार होते अनिल भाऊ शिरोळे. बरोबर. त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार थांबले. बापट साहेबांना तिथं खासदारकीची संधी मिळाली. बापट साहेब खासदार झाले. त्यांनी काय बंड पुकारला का मग पुणे शहरामध्ये? मेधाताई कुलकर्णी आमच्याच आमदार होत्या, थांबले. पक्षाचा आदेश त्यांनी स्वीकारला. नाराजी सगळ्यांना, मी जरी असतो, मला जरी तिकीट नसते दिली तरी मीही नाराज झालो असतो. पण पक्षाने त्यांना राज्यामध्ये खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलं ना. बरोबर. मोठी जबाबदारी दिली. बावनकुळे साहेबांची गोष्ट आहे की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना 2019 साली पक्षाने तिकीट डावललं, दिलं नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या नवीन चेहऱ्याला संधी दिली. ते आमदार झाले. त्यांना निवडून आणलं, आमदार केलं. मग पक्ष संघटनेची जबाबदारी त्यांच्यावरती दिली. ते पक्ष संघटनेमध्ये अध्यक्ष झाले. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले. त्यांनी गावं जाऊन महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी, देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी गावोगाव पिंजून काढली. भारतीय जनता वाढवली. 51% लढाई आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना शिकवली. तेव्हा 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आली. मुख्यमंत्री साहेब झाले फडणवीस साहेब. त्यानंतर त्यांना न्याय मिळाला ना. तेही त्यावेळेस आमदार झाले, महसूल मंत्री झाले ना राज्याचे. त्यांनी थांबले, त्याग केला, समर्पण दिलं. पक्षासाठी समर्पण केलं ना त्यांनी. म्हणजे अशी बरीचशी उदाहरणं. तुम्हाला उमेदवारी मिळते म्हणून त्यागाची भाषा दिसते तुमची. नाही तिथं आता त्यांचं कड झालं हो. त्यांचं कड झालंय तर त्यांना कड झालं तेव्हा देताना पक्षांनीच संधी दिली होती ना. पक्षांनीच अध्यक्ष केलं होतं ना. पक्षाच्या माध्यमातूनच त्यांनी आमदारकीला आवाज ठोकला होता ना. आमदारकीलाही त्यांना जर दिली नाही, मिळत नव्हतं, तेव्हाही ते उभाटा गटाकडे गेले होते, प्रवेश करायला गेले होते, शरद पवार गटाकडे गेले होते, सुप्रियाताईंकडे गेले होते. म्हणजे ऑलरेडी सगळे दारू ठोठावलेले आहेत. आधीच ठोठवून ठेवली होती सगळ्या गोष्टी. सगळेच पिक्चर तयार करून ठेवलेला होता. ते ज्याची त्याची इच्छा आहे. लोकशाहीमध्ये कोणी कुठलंही इलेक्शन लढू शकतो. बरं ते जाऊ द्या. पुन्हा प्रभागात येऊ माघारी. लोकांचं काय म्हणणं आहे? लोक काय बोलतात तुम्हाला गेल्यानंतर? जो या भागाचा खरा विकास करू शकतोय,
जो या भागातील नागरिकांसाठी कायम स्वरूपी उपलब्ध राहू शकतो, अशा लोकांना आम्ही संधी देणार, असा सूर मायबाप मतदार जनतेतनं आता आम्हाला येतोय की जे झालं गेलं ते झालं गेलं. गेली 10-15 वर्ष आलं, आमचे प्रश्न तेच आहे, जुन्यांची उत्तरं तीच आहे. आता आपण नव्या लोकांना संधी देऊन पाहू, त्यांच्याकडनं कामं करून घेऊ, असं लोकांमधनं किंवा मतदारांमधनं असं आम्हाला आत्ता त्यांच्या बोलण्यातनं वगैरे जाणवतं. बरं ठीक आहे, नव्यानं संधी जर लोकांनी दिली, तुमचा जो नवीन चेहरा आहे त्याला जर संधी दिली, तर ह्या पूर्ण भागासाठी तुमचे ठोस प्लॅन काय आहेत? 5 पहिली कामं कुठली आहेत जे तुम्ही लगेच मार्गी लावायचे मागे लागेल? महत्त्वाचं काम आहे, ही आमची बानेर बालेवाडी असेल, ही गुदमरलेली आहे. ही गुदमरलेली म्हणजे ट्रॅफिक मुक्त करायची. ह्यासाठी गेली 8-9 महिने आम्ही पावलं उचललेली आणि येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये ही सक्सेस पण होणार आहे. 90% काम झालेले आहे, आता ते 10% काम राहिलेलं आहे. ते आता 3-4 महिन्यामध्ये होणार आहे. पहिला मेट्रोचा प्रश्न होता, मेट्रोमुळे इथं गर्दी होत होती. मेट्रो आता 2-3 महिन्यामध्ये धावणार आहे. त्यानंतर खालचे जे डिवायडर्स आहे ते काढून खालचे रोड पुन्हा पूर्ववत चांगले करायच्यात. रोडचा प्रश्न झाला, ट्रॅफिकचा प्रश्न झाला, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे की पाणी या ठिकाणी कमी येते आमच्या भागाला. तर तो प्रश्न मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आता सुटलेला आहे, कारण मुळशी डॅममधनं आम्हाला पाणी मिळणार आहे. जे पाणी आपण वीज तयार करण्यासाठी वापरत होतो ते पाणी आता वाचणार आहे, कारण 2014मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला होता सोलर प्लॅन्टचा, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम सक्सेस झालेला आहे. आता पाण्यावरती वीज तयार करायची कमी झालेली आहे, ते पाणी आता आपल्याला वापरायला मिळते. त्यामुळं ते पाणी पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे शहर असेल, इतकडं वळवलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तोही प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे. सुरक्षिततेचा विषय असेल या भागामध्ये, पोलीस स्टेशन आम्ही या भागामध्ये, बानेर पोलीस स्टेशन आमच्या भागामध्ये नव्यानेच झालेले आहे. त्याची पोलिसांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही पत्रही दिलेलं आहे की या ठिकाणी पोलीस यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, ते वाढवावं. त्यामुळे आमच्या माता भगिनी महिला या ठिकाणी सुरक्षित राहतील. त्यानंतर चौकामध्ये CCTVचं जाळं आम्ही पसरवायचं आमचा मानस आहे. प्रभागासाठी जे अर्धवट प्रकल्प राहिलेत ते पूर्ण करण्याचं पहिलं ध्येय आमचं आहे. जसं की गार्डन आहे, ई-लर्निंग स्कूल आहे, हॉस्पिटल आहे, ओपन थिएटर आहे. आता नव्यानेच नाट्यगृह आमच्या भागामध्ये मंजूर झालेलं आहे की जे आपण पुणे शहरामध्ये बालगंधर्व पाहिलं, कोथरूडमध्ये यशवंतराव चव्हाण पाहिलं, असे नाट्यगृह आम्हाला इथं याच्यापेक्षाही चांगलं सुसज्ज असं नाट्यगृह आपल्याला ह्या भागामध्ये करायचं आहे. अंडरपासचा विषय आहे, नॅशनल हायवेचे अंडरपास नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून 3 ठिकाणी अंडरपास, 4 ठिकाणी अंडरपास आता पास झालेले आहे. त्यानंतर दादांनी नितीन गडकरी साहेबांच्या मागे लागून जो सर्व्हिस रोड आहे तो कायम खड्डे मुक्त होण्यासाठी कॉन्क्रीटचा रोड करून घेतलेला आहे, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून घेतलेला आहे. हे जे आपण करू शकतोय आणि जे लोकहिताचे आहेत त्या गोष्टी पूर्ण करणार आणि आम्ही दाखवून देणार की ह्या गोष्टी वर्षामध्ये होत होत्या, मागच्या 5-7 वर्षामध्ये पण झाल्या असत्या, पण त्या झाल्या नाही, पण आम्ही आता करून दाखवल्या. ही लढाई आरोप प्रत्यारोपांवरच ठेवायची आहे तुम्हाला का विकासावर नाही? विकासावरती, प्रभागाच्या सर्वांगीण विकासावरती न्यायची. जसं की बानेर बालेवाडीमध्ये आम्ही ह्या गोष्टी करणार, त्याच पद्धतीमध्ये आम्ही सुसमाळंगमध्ये पण करणार. TP स्कीम तिकडं मंजूर झालेली आहे, त्या भागामध्ये लक्ष घालून करणार. सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी हा दुर्लक्षित भाग आहे गेली 8-9 वर्ष, तिकडं जाऊन हा विकास आम्ही करणार. तिकडं राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, थांबलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू करणार, पूर्ण करणार. पाषाणचा तलाव आहे, एवढा सुंदर तलाव आहे, त्याला जर थोडंसं सुशोभीकरण केलं तर पुणे शहरातलं एक पर्यटन स्थळ म्हणून तिथं लोक यायला सुरुवात होती. एवढ्या छान गोष्टी करण्यासारख्या आहेत, चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण कधी तिकडं आपण फिरकलोच नाही, गेलोच नाही, तर कसं करणार ना. अण्णा,
खूप खूप धन्यवाद. एवढ्या व्यस्त वेळामधून तुम्ही तुमच्या प्रचाराच्या धामधुमीतून आम्हाला वेळ देऊन बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तर हे होते लहू बालवडकर, प्रभाग क्रमांक 9मध्ये, म्हणजे जसं पुण्याचा एकदम विकसित भाग ज्याला म्हणलं जातं, या भागातून ते निवडणूक लढत आहेत. खरं तर इथं विकासाचं राजकारण होणं गरजेचं आहे. खरं तर इथं लोकांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे. लोकांच्या समस्यांवर आम्ही काय उपाय करणार हे बोलणं गरजेचं आहे. मात्र इथली लढाई सध्या आरोपांवर आहे. आशा करूयात की ही लढाई विकासावर येईल, ही लढाई लोकांचे प्रश्न सोडवण्यावर येईल आणि या भागाचा सर्वांगीण विकासावर येईल. तुम्ही हा व्हिडिओ आमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.